नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 23 नोव्हेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत आफ्रिकन युनियनला G20चे सदस्यत्व कधी मिळालेले आहे? गोल्डन टॅबी वाघ हा कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दिसलेला आहे? कामगार कायद्यामध्ये कोणती मोठी सुधारणा होत आहे? 2025च्या मिस युनिव्हर्स विजेत्या कोण ठरलेले आहेत? आणि नितीश कुमार हे कोणत्या पक्षाचे आहेत? या सविस्तर चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूयात कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. 2023 मध्ये इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर यासाठीचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अली अब्बू अवाद व डॅनियल बॅरेनबोईम. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षीचा इंदिरा गांधी पुरस्कार हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि तो प्रदान देखील करण्यात आलेला आहे. आपल्याला माहीतच आहे की पुरस्कार या घटकावर वेळोवेळी प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. 23 नोव्हेंबर 1919 पहिल्या खिलाफत परिषदेचे आजच्या दिवशी आयोजन करण्यात आलेले होते आणि पहिली खिलाफत परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. याचे महत्त्वाचे नेते होते शौकत अली, अबुल कलाम आझाद आणि हसरत मोहानी. 23 नोव्हेंबर 1937 नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पती शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांचे आजच्या दिवशी निधन झाले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, या होते आजचे दिनविशेष. आता आपण आपल्या आजच्या चालू घडामोडीला प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये पाहण्यास सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. आफ्रिकन युनियनला G20चे सदस्यत्व कोणत्या वर्षी मिळाले? तर यासाठीचे योग्य पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 2021, पर्याय क्रमांक 2 2022, पर्याय क्रमांक 3 2023 आणि पर्याय क्रमांक 4 2024. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2023. विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच G20 परिषद ही आता पार पडत आहे साऊथ आफ्रिका या ठिकाणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेले आहेत. दक्षिण आफ्रिकामधील जोहान्सबर्ग येथे G20 शिखर परिषद पार पडत आहे. वसुदैव कुटुंबकम म्हणजेच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या दूरदृष्टीवर भारताची ठाम भूमिका ते मांडणार आहेत. आफ्रिका खंडामध्ये प्रथमच G20 परिषद होत असल्याने हा शिखर उत्सव विशेष ठरणार आहे. जोहान्सबर्गमध्ये मोदींचे पारंपरिक आफ्रिकन नृत्याने भव्य स्वागत झालेले आहे. परिषदेदरम्यान मोदी अनेक राष्ट्रप्रमुखांसोबत द्विपक्षीय चर्चा देखील करणार आहेत. भारताच्या अध्यक्षतेमध्ये 2023 मध्ये आफ्रिकन युनियनला G20 सदस्यत्व मिळालेले होते, हे आपल्याला माहितीच आहे. मागील काही परिषदांची एक नजर पाहूया. 2023 ची परिषद ही भारतामध्ये झालेली होती. 2024 ची परिषद ही ब्राझीलमध्ये रिओ या ठिकाणी झाली होती. तर 2025 ची परिषद ही आता यावर्षी साऊथ आफ्रिकामधील जोहान्सबर्ग या ठिकाणी होत आहे. प्रश्न क्रमांक 2. गोल्डन टॅबी वाघ हा कोणत्या राज्यातील राष्ट्रीय उद्यानात दिसलेला आहे? ते यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 आसाम, पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 3 पश्चिम बंगाल आणि पर्याय क्रमांक 4 नागालँड. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आसाम. तर गोल्डन टॅबी हा एक दुर्मिळ वाघ आहे आणि हा नुकताच आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये हा दिसलेला आहे. हा वाघ अनुवांशिक बदलामुळे त्याच्या रंगामध्ये बदल झालेला दिसतो आणि तो सामान्य वाघापेक्षा वेगळा दिसतो. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? तर गोल्डन टॅबी वाघाचे शरीर हे तांबूस पिवळसर रंगाचे असते आणि त्यावर काळ्या पट्ट्यांऐवजी सोनेरी रंगाचे पट्टे असतात, ज्यामुळे तो खूप आकर्षक दिसतो. हा एक अनुवांशिक दुर्मिळता आहे. हा वाघ कोणत्याही उपप्रजातीचा नसून तो अनुवांशिक उत्परिवर्तनाचा परिणाम आहे. हा वाघ दुर्मिळ असल्यामुळे त्याच्या अस्तित्वामुळे संवर्धनाचे प्रयत्न हे महत्त्वाचे ठरतात. मात्र वाघांच्या अधिवासाच्या अभावामुळे या वाघांमध्ये जास्त प्रमाणात प्रजनन होत आहे, ज्यामुळे अनुवांशिक विसंगती निर्माण होत आहेत. तर लक्षात घ्या, गोल्डन टॅबी हा वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानात दिसलेला आहे? तर आसामच्या काझीरंगा या राष्ट्रीय उद्यानात गोल्डन टॅबी हा दिसून आलेला आहे. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणती 4 श्रमसंहितापैकी एक नाही? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 वेतन संहिता, पर्याय क्रमांक 2 सामाजिक सुरक्षा संहिता, पर्याय क्रमांक 3 औद्योगिक संबंध संहिता आणि पर्याय क्रमांक 4 कर संहिता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कर संहिता. 4 श्रम संहितांना तत्काळ अंमलबजावणीचे सध्या आदेश दिलेले आहेत. यामुळे कामगार कायद्यामध्ये मोठी सुधारणा होत आहे. केंद्र सरकारने 5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर
चारही श्रमसंहितांना अधिसूचित करून देशभरात तात्काळ अंमलबजावणीची घोषणा केलेली आहे. कामगारांचा हक्क, सुरक्षा आणि सन्मान यांना नवे बळ देणारी ही स्वातंत्र्यानंतरची सर्वात व्यापक सुधारणा मानली जाते. 4 प्रमुख श्रमसंहिता कोणत्या आहेत हे पाहूया. वेतन संहिता 2019, औद्योगिक संबंध संहिता 2020, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य व कामाच्या परिस्थिती संहिता 2020. या चारही संहितामुळे विद्यमान 29 कामगार कायद्यांचे एकत्रीकरण झालेले आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अगोदर या अगोदर 29 कामगार संहिता होत्या. तर या 29 कामगार संहिताच्या ऐवजी आता फक्त 4 श्रम संहिता आता राहिलेल्या आहेत आणि या चारही श्रम संहिताची नावं मी आताच वाचलेली आहेत. आता या चारही श्रम संहितामुळे नेमके कामगारांना कोणते लाभ मिळणार आहेत हे बद्दल आपण पाहणार आहोत. तर 40 पेक्षा अधिक वयाच्या कामगारांसाठी मोफत वार्षिक आरोग्य तपासणी याद्वारे होणार आहे. ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन मिळेल. सर्व कामगारांना वेळेवर किमान वेतनाची हमी देखील मिळणार आहे. तरुणांना नियुक्तीपत्र देणं हे बंधनकारक असणार आहे. महिलांना समान वेतन आणि सुरक्षित कार्यपरिसर असणे. 1 वर्ष नोकरीनंतर निश्चित मुदतीच्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी मिळेल. धोकादायक काम करणाऱ्यांना 100% आरोग्य सुरक्षा मिळेल. गिग व प्लॅटफॉर्म कामगारांना सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा कवच असेल आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार सामाजिक न्यायाची हमी देखील मिळेल. तर लक्षात ठेवा, आपल्याला आगामी परीक्षांमध्ये या श्रमसंहिताबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. लक्षात घ्या, चारही श्रमसंहिता याची आता अंमलबजावणी झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4. 2025च्या मिस युनिव्हर्स विजेत्या कोण ठरलेल्या आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फातिमा बॉश, पर्याय क्रमांक 2 डेमी ली, पर्याय क्रमांक 3 हरनाज कौर संधू आणि पर्याय क्रमांक 4 सुष्मिता सेन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फातिमा बॉश. तर मेक्सिकोची फातिमा बॉश ही यंदाची मिस युनिव्हर्स ठरलेली आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धा भारताने आतापर्यंत 3 वेळा जिंकलेली आहे. तर ही 3 वेळा मिस युनिव्हर्स स्पर्धा भारताने कधी जिंकली? तर 1994 मध्ये सुष्मिता सेन हिने ही जिंकलेली होती स्पर्धा. वर्ष 2000 मध्ये लारा दत्ता आणि 2021 मध्ये हरनाज कौर संधू. तर हे तीनही मिस युनिव्हर्स होत्या. आणि लक्षात घ्या, मिस वर्ल्ड स्पर्धा ही वेगळी असते. मिस वर्ल्ड स्पर्धा भारताने 6 वेळा जिंकलेली आहे. सर्वप्रथम 1966 मध्ये रीटा फारिया, 1994 मध्ये ऐश्वर्या राय बच्चन, 1997 मध्ये डायना हेडन, 1999 मध्ये युक्ता मुखे, 2000 मध्ये प्रियंका चोप्रा जोनास आणि 2017 मध्ये मानुषी छिल्लर. तर लक्षात घ्या, मेक्सिकोची फातिमा वॉश ही यंदाची 2025 ची मिस युनिव्हर्स ठरली आहे. आपल्याला याबद्दलचा वन लाइनर क्वेश्चन कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5. नितीश कुमार हे कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत? तर यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 लोक जनशक्ती पार्टी, पर्याय क्रमांक 2 आरजेडी, पर्याय क्रमांक 3 काँग्रेस आणि पर्याय क्रमांक 4 जेडीयू. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जेडीयू. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची आता नुकतीच यांनी 10व्यांदा शपथ घेतलेली आहे आणि बिहारचे ते आता नवनियुक्त मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर लक्षात घ्या, देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या व्यक्ती कोण आहेत याबद्दल आपण पाहणार आहोत. परंतु सध्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या, की बिहारचे आता मुख्यमंत्री नितीश कुमार झाले आहेत. यांनी 10 वेळा ही शपथ घेतलेली आहे. म्हणजे बिहारच्या मुख्यमंत्री पदाची त्यांनी 10 वेळा शपथ घेतली आहे. व्यक्ती म्हणून त्याचा क्रमांक वेगळा असू शकतो, परंतु मुख्यमंत्रीची शपथ त्यांनी 10व्यांदा घेतली आहे. आता देशातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत? तर सर्वाधिक काळ पद भूषवणारे व्यक्ती आहे सिक्कीम या राज्यातील पवन कुमार चामले यांनी 25 वर्ष मुख्यमंत्री पद भूषवले होतं. ओडिशाचे नवीन पटनाईक यांनी 24 वर्ष, पश्चिम बंगालचे ज्योती बसू यांनी 23 वर्ष, अरुणाचल प्रदेशचे गेगोंग अपंग यांनी 22 वर्ष आणि मिझोरामचे लाल तनहावला यांनी 22 वर्ष. आता आपण नितीश कुमार यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूया. कारण बिहारचं निवडणूक जिंकल्यानंतर ते खूप सध्या चर्चेमध्ये आहेत आणि आपल्याला आगामी काळामध्ये याबद्दलचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर ते सध्याचे बिहारचे 22वे मुख्यमंत्री ठरलेले आहेत. तर त्यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. विधान परिषदेवर सदस्य असणारे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ते आहेत. म्हणजे लक्षात घ्या, त्यांनी डायरेक्ट निवडणूक लढवली नव्हती. ते सध्या विधान परिषदेवर सदस्य आहेत. जेडीयू या पक्षाचे अध्यक्ष आहेत. जेडीयू पक्षाची स्थापना 2003 मध्ये झालेली आहे. नितीश कुमार यांनी 1994 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत
समता पक्षाची देखील स्थापना केलेली होती. त्यामुळे आपल्याला ही देखील माहिती असणं आवश्यक आहे. 1974 ते 1977 या दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीचा ते भाग होते. 1985 मध्ये कुमार यांनी हरनौत येथून राज्य विधानसभेची निवडणूक लढवलेली होती आणि पहिल्यांदाच जिंकली देखील होती. 1996 मध्ये बरह येथून पहिली लोकसभा निवडणूक त्यांनी जिंकली होती. 1996 मध्ये ते लोकसभेवर निवडून आलेले होते आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री देखील झालेले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री ही देखील पदे भूषवलेली आहेत. त्यांच्या पुस्तकाचे नाव आहे विकसित बिहार की खोज. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे असे आजचे दिनविशेष होते आणि आजचे संपूर्ण चालू घडामोडी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या होत्या. तर याच सर्व चालू घडामोडीवर आधारित मी आता प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे 2025 ची G20 परिषद कोणत्या देशात होत आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत: पर्याय क्रमांक 1 ब्राझील, पर्याय क्रमांक 2 भारत, पर्याय क्रमांक 3 जपान आणि पर्याय क्रमांक 4 साऊथ आफ्रिका. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील, त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.